भारत आणि पाकिस्ताननं आज दोन्ही देशांमधील अणु आस्थापना आणि अणुसुविधांवरील हल्ल्यांना प्रतिबंधित करण्याच्या कराराअंतर्गत समाविष्ट असलेल्या अणु आस्थापना आणि सुविधांच्या यादीची देवाणघेवाण केली। नवी दिल्ली आणि इस्लामाबाद इथं एकाच वेळी राजनैतिक माध्यमांद्वारे यादीची देवाणघेवाण करण्यात आली। या करारानुसार दोन्ही देश दरवर्षी 1 जानेवारी रोजी एकमेकांना अणु आस्थापना आणि सुविधांची माहिती देतात। या करारावर 31 डिसेंबर 1988ला स्वाक्षरी करण्यात आली होती आणि हा करार 27 जानेवारी 1991 रोजी अंमलात आला। दोन्ही देशांमधील अशा यादींची ही सलग 35वी देवाणघेवाण आहे। त्याचप्रमाणे 2008च्या द्विपक्षीय कॉन्सुलर ॲक्सेस कराराच्या तरतुदींनुसार भारत आणि पाकिस्ताननं आज एकमेकांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांच्या आणि मच्छीमारांच्या याद्यांची देवाणघेवाण केली। पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यातून कैदी, मच्छीमार आणि त्यांच्या बोटींसह बेपत्ता भारतीय संरक्षण कर्मचाऱ्यांची लवकर सुटका करावी आणि त्यांना मायदेशी परत पाठवावं असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे। भारतीय कैदी आणि मच्छीमारांची सुटका करून त्यांना भारतात परत पाठवलं जाईपर्यंत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करायलाही भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे।